जय निर्ममा निर्मया, जय उदासा परब्रह्मा, जय परदैवा उत्तमा, माया वेशा. वर्णन या ग्रंथातील 208 क्रमांकाच्या या ओवीप्रमाणे जो विकाराच्या वेगळा आहे, ममतेच्या वेगळा आहे, जो या जगातील सर्व गोष्टींपासून अलिप्त आहे, जो परब्रह्म आहे, जो सर्व देवतेंच्या पलीकडचा उत्तम असा परमेश्वर आहे आणि ज्याने माया वेश धारण करून या जीवांच्या उद्धारासाठी अवतार धारण केला आहे, त्या परमेश्वराचा जय जयकार असो, असे वर्णन नारायण व्यास बहाळे आपल्या ऋद्धपुर वर्णन या ग्रंथामध्ये करतात. अशा त्या परब्रह्म परमेश्वराला आपण साष्टांग नमन करूया आणि पंचकृष्णातील चतुर्थ अवतार श्री गोविंद प्रभू महाराजांच्या पवित्र लीला स्मरणाला प्रारंभ करूया. या सृष्टीमध्ये एखादाच असा जीव असेल की ज्याच्याविषयी प्रत्यक्ष परमेश्वराला अभिन्न वेश असतो. श्री गोविंद प्रभू महाराजांच्या चरित्रामध्ये असा एक भाग्यवंत जीव आहे. त्या जीवाचे नाव श्री माहिमभट्ट. संसाराची अनित्यता एका ढेकळाला विरघळताना बघून समजून जातात आणि त्याच ठिकाणी आपल्या संपूर्ण संसाराचा त्याग करून आता श्री गोविंद प्रभू महाराजांच्या परमेश्वरपुराकडे निघालेले आहे. या गावावरून त्या गावाला असे परिभ्रमण करत 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 वराडामध्ये आलेले आहे. तेथे सावळापूरला आल्यावर सावळापूर आणि वाके गावाचा बाजार तिथे भरला आहे. त्या बाजारामध्ये आपल्याजवळ जी पासवडी होती त्याचा एक भाग 8 दामाला विकला आहे. आणि मग ते 8 दाम त्यांच्याकडे आल्यावर माहिमभट्ट एका दामाची दृढी घेतात आणि 7 दामाचा गूळ घेतात आणि तो गूळ त्या दृढीमध्ये घालून ऋद्धपुराला आता माहिमभट्ट निघाले आहे. त्यावेळेला ऋद्धपूरच्या राजमठाच्या महाद्वाराच्या दक्षिण बाजूला एक मातंग त्यांना भेटतो. त्या मातंगाला माहिमभट्ट विचारतात की इथे श्रीप्रभू राऊळ राज्य करीत आहेत, परंतु ते कोठे आहेत, ते मला कोठे भेटतील? तो मातंग म्हणतो की एवढ्या वेळापर्यंत स्वामी इथेच खेळत होते. हे बघा, त्यांची पावलं अजूनही या ठिकाणी आहे आणि आत्ताच स्वामी खेळत खेळत तिकोपाध्यांच्या आवाराकडे गेले आहे. जा, तिकोपाध्यांच्या आवारामध्ये जा, तिथे तुम्हाला श्री गोविंद प्रभू महाराज भेटतील. असे मातंगाने सांगितल्यानंतर माहिमभट्टांना थोर सुख होत आहे. कित्येक दिवसापासून त्या परमेश्वराची भेटण्याची आस त्या माहिमभट्टांच्या अंतःकरणामध्ये लागली होती. आज तो परमेश्वर त्या माहिमभट्टांना भेटत आहे. अतिशय समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. माहिमभट्टन मातंग पाठीमोरा होतो आणि माहिमभट्ट दुर्डी खाली ठेवतात
त्याला साष्टांग दंडवत घालतात. कारण या जगामध्ये देव तर दुर्लभ आहेच, परंतु देवाला दाखवणारा सुद्धा दुर्लभ आहे. परंतु त्या मातंगाने माईंबाट्टांना देव दाखवला होता. दंडवत घातल्यानंतर तेथून पुढे येत माईंभट्ट तेथील जनांना तिकोपाद्यांचा आवार नेमका कुठे आहे अशी विचारणा करत आहे. इकडे तिकोपाद्यांच्या आवारामध्ये माझ्या स्वामींची जरा वेगळीच लीळा चालू आहे. स्वामी अंगणामध्ये वेढे करत आहेत आणि अनुकार करू लागले आहे. तसेच पट्टीशाळेवर जातात, ओट्यावर बसतात, आपल्या पोटाकडे बघतात आणि आपल्या श्रीकरांच्या बोटांनी रेघा काढत आहेत आणि म्हणत आहेत, अहो मेला जाये माह्या नामे ब्राह्मण येत असे, गुळ आणि ते म्हणे गोड आहे म्हणे, खावा म्हणे गोड आहे म्हणे. अशा प्रकारचे अनुकार स्वामी करत आहे. तेव्हा वैसा म्हणतात की असा कोण सदैव माह्या असेल जो गुळ आणणार आहे, देवाला अर्पण करणार आहे आणि देव आरोगणा करणार आहे. एवढा अभिन्न वेश कोण्या भाग्यवंताच्या नशिबामध्ये आहे की ज्यासाठी परमेश्वर वाट बघत आहे. काही वेळातच माईंभट्ट त्या ठिकाणी येतात, गुळाची दुर्डी स्वामींजवळ ठेवतात, साष्टांग दंडवत घालतात. परमेश्वरा, खूप दिवस झाले रे, तुला भेटण्याची आस लागली होती. आज तुझे दर्शन झाले, धन्य झालो तेव्हा, मी धन्य झालो. डोळ्याचे पारणे पिटले देवा तुझी ती मूर्ती बघून. अशी भावना व्यक्त करत श्री गोविंद प्रभू महाराजांच्या श्रीचरणावर नतमस्तक झालेले माईंभट्ट स्वामींना निहाळत पुढे बसलेले आहे. आणि आता श्री गोविंद प्रभू महाराज माईंभट्टांनी आणलेला गूळ दोन्ही श्रीकरांनी घेऊन श्रीमुखामध्ये घालत आहे आणि तो गूळ खाऊ लागले आहे. गूळ आरोगणा करत असताना श्रीमुखीची लाळ स्वामींच्या दाढीवर गळत आहे आणि ते दाढीवरून पोटावर पडत आहे. स्वामी आपल्या हातांनी ती पुसत आहे आणि म्हणत आहे, मेला जाई माहिया आला, गोड आणला, मेला जाई गोड आहे म्हणे. असा अनुवाद स्वामी करत आहे. एवढी प्रसन्नता त्या परमेश्वराच्या श्रीमुखावर माईंभट्ट आपल्या भरल्या डोळ्यांनी निहाळत आहे. अभयसा हा अवसर बघत आहे. अभयसांच्या नेत्रातून सुद्धा अश्रूंच्या धारा लागल्या आहेत की किती भाग्यवंत असेल माईंभट्ट की ज्याच्या गुळाची परमेश्वर वाट बघत होता आणि ज्याचा गुळ परमेश्वर आनंदाने स्वीकारत आहे, प्रसन्नतेने स्वीकारत आहे, अभिन्न वेशाने स्वीकारत आहे. बघा तो प्रसंग आपण जणू काही अनुभवत आहोत. समोर माईंभट्ट बसलेले आहेत. श्री प्रभू बाबा तो गोळ आरोगणा करत आहे. तिकोपाद्यांच्या आवारातला हा छान असा लिहा प्रसंग आपण
आपल्या बंद नेत्रांनी अनुभवत आहोत. त्या भाग्यवंत माईम भट्टांची सर ब्रह्मादिकांना सुद्धा नाही, की ज्या भाग्यवंत माईम भट्टांसाठी परमेश्वर त्यांची वाट बघत आहे. त्यांच्या क्रियेच्या स्वीकारासाठी परमेश्वर आसूसलेला आहे. हे भाग्य या सृष्टीमध्ये फार कमी जीवांच्या नशिबाला लाभत असतं. या लीळेच्या माध्यमातून या लीळेची भावना करत असताना परमेश्वराला हीच प्रार्थना करूया. हे भगवंता, हे श्री प्रभू राया, ज्याप्रमाणे आपण अभिन्न वेशाने त्या माईम भट्टांच्या त्या गुळाचा स्वीकार केला, ज्या अभिन्न वेशाने आपण महादेशांच्या तिढऱ्यांचा स्वीकार केला, ज्या अभिन्न वेशाने आपण औसांच्या कानवल्याचा स्वीकार केला, ज्या अभिन्न वेशाने आपण तिकोपाद्यांच्या गृही जाऊन भोजनाचा स्वीकार केला, त्याच अभिन्न वेशाने मजपतिताच्या क्रियेचा स्वीकार करावाची भगवंता, आणि मज आपला परमानंद द्यावाची, आपला परमानंद द्यावाची, अशी प्रार्थना व्यक्त करत श्री गोविंद प्रभू नामाचा जयघोष करूया.